नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हॉटेल मॅनेजमेंट करिअर या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मलालीज हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अनिल माने सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. अनिल माने सर मनालीज हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. डायनो फूड्स या संस्थेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे अनिल माने सरांनी एका छोट्या ढाब्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि आज ते कोट्याधीश व्यावसायिक म्हणून ओळखले जात आहेत. चला तर मग त्यांच्याशी आज आपण मनमोकळ्या गप्पा मारूया आणि त्यांच्या यशापाठीमागचं जे गमक आहे ते गमक आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. मनालीज हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आज खूप मोठ्या यशस्वी असलेली इन्स्टिट्यूट म्हणून त्याकडे पाहिलं जातं. मात्र याची जी सुरुवात होती ती कशामुळे करावीशी वाटली किंवा त्याचा थॉट काय होता? सुरुवात खऱ्या अर्थानं माझ्यापासूनच झालेली आहे. स्वतः मी म्हणजे अगदी 92, 94, 95पर्यंत स्वतः मंडईमध्ये बसून भाजीपाला विकायचो. बरं. पण थोड्या दिवसानं 95च्या दरम्यान, 94-95च्या दरम्यान आम्ही स्वतः ढाबा चालू केला आणि ह्या ढाब्यातून भरपूर अगदी चांगल्या पद्धतीनं रात्रंदिवस कामकाज करून एकदम जबरदस्त असं व्यवस्था तयार करून मी त्या ढाब्याच्या व्यवसायातून कोट्याधीश झालो. बरं. आणि हा कोट्याधीश होण्याचा मार्ग मला त्या ढाब्याने दिला. त्याच्यानंतर मग हॉटेल्समधले वेगळे विषय असतील, पेट्रोल पंप असतील, कॉलेज बाकीचे विषय असतील, कन्स्ट्रक्शन लाईन असेल, तर पण सुरुवात जी आहे ती फक्त कशातून तर ढाब्यातून झाली. आणि हा ढाबा मला कोट्याधीश बनायला कारणीभूत ठरला. म्हणून अशाच प्रकारचे सर्वसामान्य मुलं आपण कोट्याधीश बनवू शकतो, त्याच्यासाठी चांगला प्रयत्न करू शकतो, म्हणून या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजची सुरुवात आहे. बरं. सर, तुम्ही एक वाक्य नेहमी म्हणत असता की आम्ही विद्यार्थ्यांना नोकर नाही तर मालक घडवतो. खरं तर अनेक वेळेला जेव्हा शिक्षणासाठी विद्यार्थी येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी ही संकल्पना असते की मी जॉब करेन किंवा मी नोकरी करेन. पण तुम्ही थेट विद्यार्थ्यांना म्हणताय की आम्ही नोकर घडवत नाही, आम्ही मालक बनवतो. तर ही संकल्पना नक्की काय आहे? संकल्पना सिंपल आहे. म्हणजे आपण जर खऱ्या अर्थानं बघायला गेलो की तुम्ही एक शेट्टी लोक असतात, हॉटेल व्यवसाय चालवतात. ही शेट्टी लोक काय करतात तर आपल्या जी आत्ताची जी हॉटेल्सवाले आहेत, जर तुम्ही पुणे, मुंबई कुठेही एखाद्या चांगल्या सक्सेसफुल शेट्टी लोकांच्याकडे गेला, बरोबर, तर ते तुम्हाला असं सांगतील की माझा चुलता होता, माझा मामा होता, त्यांनी मला वयाच्या 14-15व्या वर्षी मी 6वी, 8वी, 10वीला शिकताना ते मला घेऊन आले. त्यांनी मला पहिल्यांदा 2 वर्ष त्यांच्या हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम दिलं. त्याच्यानंतर मला पुढचे 2-3 वर्ष कटिंग चॉपिंगचं कामकाज दिलं. त्याच्यानंतर 2-3 वर्ष मी शेफ म्हणून कामकाज केलं आणि शेफ नंतर मग मला त्यांनी बाहेर बोलवलं आणि F&B सर्व्हिस, जिथं सर्व्हिस दिली जाते तिथं एक 2-3 वर्ष काम दिलं. आणि मी काय झालो की झिरोतून अगदी परफेक्ट तयार झालो. आणि मग माझ्या मामानं मला सांगितलं की ही चावी घे, आता हे तुझं हॉटेल झालं. मी याच्यापेक्षा डबल ट्रिपल मोठ्या हॉटेल चालवायला निघालोय, आता हे तुझं. तर अशीच पद्धती बऱ्यापैकी या पद्धतीला खऱ्या अर्थानं इथं ही इंडस्ट्री आहे. बरोबर. हॉटेल ही इंडस्ट्री सर्टिफिकेटची इंडस्ट्री नाही आहे, ही प्रॅक्टिकलची इंडस्ट्री आहे. आणि जर का तुम्ही फक्त अभ्यासक्रम देऊन त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो माझा दावा असा आहे की 90%पेक्षा जास्त मुलं हे कामगार म्हणूनच तयार होतील, मालक म्हणून तयार होणार नाहीत. मग महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या गोष्टीच्या ज्या काही पद्धती आपण बघितल्या, सगळीकडे बघितलं की कशी परिस्थिती आहे कॉलेजेसमधली, तर तिथं हेच आहे की फक्त अभ्यास द्यायचा, प्रॅक्टिकल फार कमी. म्हणजे आठवड्यातनं एखाद दुसरं प्रॅक्टिकल द्यायचं आणि हे करायचं. तर मनालीज इन्स्टिट्यूटमध्ये पहिली अशी व्यवस्था आहे की जे 3 तास अभ्यासक्रम, 9 तास प्रॅक्टिकल, रोजचं 12 तास त्या विद्यार्थ्याला काम करायला लागतं. आणि प्रत्येक डिपार्टमेंट वाईज, म्हणजे एक मोठं डिपार्टमेंट बघा, एक जे 5 स्टार हॉटेलमध्ये जवळपास 20-30 डिपार्टमेंट असतात,
प्रत्येक डिपार्टमेंट 15 दिवसाच्या पॅचनं त्याला घ्यायची आणि त्याला त्या विभागामध्ये परफेक्टच करायचं. मग तंदूर्स असतील, कबाब्स असतील, रोटीज असतील, बिर्याणीज असतील, पंजाबी असेल, साऊथ इंडियन असेल, व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, फिश असेल, पिझ्झा असेल, बर्गर्स असतील, पास्ता असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे स्वीट्स असतील, अन्य भरपूर असे प्रकार जे आहेत हे या मुलांना प्रॅक्टिकली एक वेळा नव्हे तर 100 वेळा बनवण्याचा प्रयत्न इथं या कॉलेजमध्ये केला जातो. याचाच अर्थ त्यांना प्रॅक्टिकली पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी तयार केलं जातं आणि तिसऱ्या वर्षी त्यांना मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये आणलं जातं. त्यामध्ये मग त्यांचं इंटरनल ॲडमिन असेल, एक्सटर्नल असेल, लिगल असेल, HR असेल, त्याच्यानंतर मार्केटिंग असतील, त्याच्यानंतर त्यांचे इव्हेंट्स असतील, अकाउंटिंग डिपार्टमेंट असतील, वेगवेगळ्या पद्धतीचं परचेस असेल, बजेट्स असतील, अन्य काही प्रकार असतील, हे सगळं मालकाचे रोल हे तिसऱ्या वर्षात त्यांना दिले जातात. परिणामी असं होतं की पहिला, दुसरा आणि तिसऱ्या वर्षात एक जबरदस्त मालक तयार होतो आणि तो मग फ्युचरमध्ये त्याच्या पुढच्या गोष्टीला अतिशय सुंदर तयार होतो. आम्ही तिसऱ्या वर्षानंतर त्या मुलाला कामगार म्हणून नाही तर मॅनेजमेंटचा व्यक्ती म्हणून नोकरी देतो. हा यातला फरक आहे. म्हणून आम्ही नोकर नाही मालक बनवतो असं सांगतो. वा, काही संकल्पना तुम्ही मनालीजमध्ये राबवता, ज्यातली आत्ताची मी तुम्हाला विचारलेली एक संकल्पना होती. आता यातलीच दुसरी संकल्पना आहे की आम्ही शिक्षणासोबतच आम्ही संस्कारही देतो. आता संस्कार देणं हा एक वेगळा विषय आहे, कारण जर आपल्याला पिढी चांगली घडवायची असेल, त्यातली मोठी पिढी घडवायची असेल, यशस्वी होणारी पिढी घडवायची असेल तर संस्कारांची आवश्यकता आहे. तर ही संकल्पना काय? नाही, अगदी आपण जर बघितलं गेलं तर संस्कार हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. जर का एखादा विद्यार्थी आहे तो भरपूर शिकलाय, भरपूर पगार घ्यायला लागला, महिन्याला 1,00,000-2 लाख रुपये पगार घेतोय, 3 लाख पगार घेतोय, पण व्यसनी बनलाय, तर त्या आई वडिलांचं ते त्यांचं जे काही कर्तव्य होतं ते त्यांनी पार पाडलं नाही असं मला म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याची जी व्यवस्था आहे, मुलगा कदाचित त्यांच्याकडे चांगला असू शकतो पण बाहेर गेल्यानंतर तो चांगला राहीलच याची मात्र खात्री देता येत नाही. मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये याच गोष्टीचं, संस्काराचं परफेक्टनेस आणलेलं आहे. ते कसं आहे तर हा कॅम्पस 2 एकरमध्ये आहे. बरं. 26,000 स्क्वेअर फीट बांधकाम आहेत. रेस्टॉरंट्स पासून बाकीच्या सगळ्या गोष्टीपर्यंत एक सुंदर व्यवस्था इथं तयार आहे. आणि अशा कॅम्पसमध्ये 72 ते 90 कॅमेरे कामकाज करत असतात, सगळ्यावरती वॉच ठेवत असतात. आणि इथं कुणी व्यसनी हा मुलगा येऊच शकत नाही, आला तर तो राहत नाही, तो लगेच रस्टिकेट केला जातो. परिणामी असा विषय होतो की समजून चला की 100 मुलामध्ये 4 व्यसनी आले आणि 4च व्यसनी मुलांनी 4 जणांनाच खराब केलं आणि त्यात जर त्या पालकाच्या मुलाचा नंबर असेल तर ते वाईट आहे. म्हणून पहिले जे 4 आलेत ते पहिल्यांदा 100% तिथं बाजूला काढले जातात. अर्थात ते येत नाही तेवढं कडक एका TV चॅनलवरती सांगितलं झालं तर त्याचं धाडस नाही होत आपल्याकडे यायचं आणि परिणामी चांगली मुलं येतात आणि चांगली घडवणूक होते. पहिला मुद्दा. दुसरा संस्कारातला जो भाग आहे तो आपण इतर कॉलेजमध्ये एक दिवसातून 3-4 तास घ्यायचे आणि परत मुलं दिवसभर मोकळी असतात. ते कुठंच बाजूला टपरीमध्ये सिगरेट ओढत बसली काय, ते बाहेर पार्ट्या करत बसली काय, इतर काही गोष्टी करत बसली तर त्याचं काही घेणं देणं नाही. पण मनालीजमध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 तास प्रॅक्टिकल अभ्यासक्रम म्हणजे 4 तास, घड्याळी 3 तास म्हणजे 4 तास अभ्यासक्रम आणि राहिलेले क्लिअर 9 तास हे प्रॅक्टिकल केले जातात. विद्यार्थी त्यांच्या आपल्याच कॅम्पसमध्ये राहतो, हार्ड वर्क करतो, व्यसनापासून बाजूला राहतो. आणि तिसरा त्यातलाच महत्त्वाचा मुद्दा आहे की तो विद्यार्थी सांगेल ते काम करतो, त्याची मानसिकता ती होते. आणि हॉटेल इंडस्ट्री ही लीनतेची इंडस्ट्री आहे. तर जर तुमच्याकडे लीनता आहे, तुम्ही सांगेल ते काम करू शकता, भरपूर कष्ट करू शकता आणि व्यसनापासून बाजूला जर राहू शकत असाल तर जगातले कुठल्याही गोष्टी त्यांना अडथळे देऊ शकत नाहीत कोट्याधीश बनण्यापासून. म्हणून या कॉलेजचं वैशिष्ट्यच आहे, आम्ही तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो की तुमच्या विद्यार्थ्यांना व्यसन न करणं, भरपूर कष्ट करणं आणि सांगेल ते काम करणं हे करून घेतल्यामुळे एक ब्रँड तयार होतो आणि त्याचाच रिझल्ट पुढच्या गोष्टीमध्ये दिसून येतो. निश्चितपणानं खूप सारे विद्यार्थी आजपर्यंत मनालीजमधून बाहेर पडले आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले. मग काही जॉबच्या निमित्ताने असतील, भारतात असतील, परदेशात असतील आणि काही स्वतःच्या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत. अशाच काही लोकांच्या प्रतिक्रिया देखील आत्ता आपण ऐकणार आहोत. त्यातलीच ही पहिली प्रतिक्रिया. नाव गणेश यशवंत पाटील. मी मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये
2016-17 साली डिप्लोमाचा 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट केलेला आहे. मला परदेशात जायची आवड होती, तरी मी आत्ता मलेशियामध्ये चेन रेस्टॉरंटमध्ये काम करत आहे. या इथे येण्यामागे मला माझ्या आईवडिलांचे, सर्व शिक्षकांचे व माने सरांचे खूप मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खूप छान अशी बोलकी प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल. सर, मला थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे जायचं आहे. मी आत्ता बोलता बोलता उल्लेख केला होता की आपले विद्यार्थी परदेशामध्ये देखील आहे. अनेक विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हे स्वप्न असतं की आपण परदेशात जाऊन नोकरी करायला हवी किंवा परदेशात जाऊन व्यवसाय करायला हवा. मनालीजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा मार्ग सोपा होतो का परदेशात जाण्याचा, बाहेरच्या गावी जाण्याचा? सर, कसं आहे की पहिली गोष्ट आपण डोक्यातच लक्षातच ठेवली पाहिजे की ज्या वेळेला कुणीही, जगातला कुठलाही व्यक्ती भरपूर कष्ट करतो, बुद्धिमत्तेचं कष्ट करतो, सांगेल ते कामकाज करतो, भरपूर प्रॅक्टिकल्स करतो किंवा त्या व्यवसायामध्ये वेडा होतो, तो कधीही कमी राहत नाही. आणि हेच ब्रीदवाक्य घेऊन आपण त्यामध्ये आलो आहे. परिणाम त्याचा असा आहे की शेकड्यानं मुलं परदेशात आहेत. बरोबर. म्हणजे क्रूज लाईन्सवरती असतील, 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 3,00,000 रुपये पगार घेणारी मुलं असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये, सगळीकडं, जवळपास सगळीकडं, गल्फ कंट्रीमध्ये तर भरपूर, बाकीच्या गोष्टीमध्ये भरपूर, ही जी मुलं जी आहेत ही याच कारणानं, याच पद्धतीनं पुढं चाललेली असतात. इथं आमचं वैशिष्ट्य असं आहे की आमची स्वतःची प्लेसमेंट एजन्सी आहे. मूळतः पहिल्यांदा असं सांगतो की बऱ्याच कॉलेजमध्ये अशी व्यवस्था असते की कॅम्पस इंटरव्ह्यू. आमच्याकडे पहिली अशी व्यवस्था आहे की आमच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यू नाही होत आहे. आमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं, काही करायला लागत नाही. कारण मनालीचंच हे रेप्युटेशन आहे, यांचा मुलगा आहे ना, ग्रेट, बेस्ट, अशी परिस्थिती असते. आणि या परिस्थितीमुळं अगदी 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेल्सच्या HR त्यांना वाटत असतं की किमान 2-4 मुलं तर आपण मनालीजमधून घेतली पाहिजेत. म्हणजे आपण मागं लागणं नाही, तर ते मागं लागून चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं मुलं घेतात. आणि हेच या कष्टाचं, पाठीमागं केलेल्या कामाचं, प्रॅक्टिकलचं, बाकीच्या गोष्टीचं हा रिझल्ट आहे. आणि या रिझल्टमुळं आपण त्या विद्यार्थ्याला परदेशात पाठवण्याची जी काही व्यवस्था आहे त्याला चांगल्या पद्धतीनं मदत करतो. भारतात असेल, महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्रातली एकही फूड चेन नसेल जे 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टारमध्ये जिथं आमचे विद्यार्थी नाही आहेत. तर ही जी काही सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या नियोजनानं होत असतात. आणि त्याच पद्धतीनं देशात आणि परदेशात आमची प्लेसमेंट एजन्सी त्यांना पाठवत असते. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन. आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्याची इच्छा ज्या विद्यार्थ्यांची असेल त्यांना मनालीज हा एक फार मोठा आणि उत्तम पर्याय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याबद्दलच आपण सरांकडून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय. मार्गदर्शन हवं असेल किंवा मनालीजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तिथल्या वेगवेगळ्या कोर्सची माहिती हवी असेल तर आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हॉटेल मॅनेजमेंट करिअर याविषयी आपण चर्चा करतोय आणि अनिल माने सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सरांच्या विद्यार्थ्याची आता आपण प्रतिक्रिया पाहिली होती, आता मला पालकांची प्रतिक्रिया दाखवायची आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या विद्यार्थ्याच्या करिअरला धरून पालक खूप सिरियस असतात. त्यांना नेमकं आपल्या विद्यार्थ्याचं उज्ज्वल भवितव्य कशा पद्धतीनं असणार आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये असायला हवं याच्या संदर्भातले काही आराखडे त्यांच्या मनामध्ये तयार असतात. आणि ते जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया जी असते ती कशी असते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया पालकांची ही प्रतिक्रिया. मी वर्षा आंबुरे, मुंबईवरून आहे. मी ॲक्च्युली मी अनिल माने सरांची टीव्हीवरती मुलाखत बघितली होती. तर काही गोष्टींवर मी त्यांच्या भरपूर इम्प्रेस झालेली त्यावेळेस. मग माझ्या मुलाचं त्यावेळेला 10वी झालेली. मग मी त्याला विचारलं, बाळा असं मी इंटरव्ह्यू बघितलेला आहे. मग आम्ही दोघं इन्क्वायरीसाठी आलेलो. तेव्हा आमची भेट पाटील मॅडमशी झाली. तर पाटील मॅडमने आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे म्हणजे सांगितलं सर्व. आणि मुलाला माझ्या जेव्हा मी ॲडमिशन केलं तेव्हा माझा मुलगा काय होता आणि आत्ता माझा मुलगा काय आहे, जमीन आसमानचा फरक आहे माझ्या मुलाचा. आणि मी तर सांगते, मला इन्स्टिट्यूटमध्ये जोही मुलगा म्हणजे ॲडमिशन करतो HM साठी, त्याचं पुढचं फ्युचर 101% चांगलं असतं आणि असणार. हा मी अनुभव घेतला आहे. कारण माझा मुलगा एकुलता एक आहे.
आणि एवढा लाडात वाढलेला आहे की घरात तो जेवलेला ताट उचलत नव्हता. पण आता जेव्हापासून इथं तो इथे ट्रेनिंग घेतलं आणि आता जॉब ट्रेनिंगसाठी तो नाशिकला आहे. आज माझा मुलगा सर्व सर्व म्हणजे आता मी शब्दात सांगू शकत नाही. ऑल माझा मुलगा आता स्वतः स्वावलंबी झालेला आहे. भरपूर मेहनत करायला तयार आहे, भरपूर प्रिपेअर झालं. मी हे सगळं श्रेय मनाली इन्स्टिट्यूटला देते. आणि अनिल माने सर आणि दादासाहेब यांनी भरपूर मुलांवर म्हणजे जेवढं लक्ष आम्ही नाही देऊ शकत तेवढं त्यांनी इथे पोरांवर लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे मी म्हणजे खूप खुश आहे की माझा मुलगा इथे शिकतो. बस या पलीकडे मला काही बोलायचं नाही. शिक्षणानंतर एका आईच्या चेहऱ्यावर कसा आनंद असू शकतो आणि मुलामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल तिच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीनं दिसतो हे आपण आत्ता या प्रतिक्रियेच्या माध्यमातून ऐकलं. सर, मला थोडासा वेगळा प्रश्न या निमित्तानं विचारावासा वाटतो. तुम्ही असं म्हणता की आमच्या मुलांना आम्ही शिक्षणासोबत पैसे कमवण्याची पण संधी देतो. आता हे शिक्षण सुरू असताना विद्यार्थी पैसे कसे काय कमवतात किंवा ती जी संधी आहे ती संधी तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं देत असता? हा पहिल्यापासून कॉलेज चालू झाल्यापासून 14 वर्षापूर्वीची हिस्ट्री आहे. ओके. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मी कॉलेज चालू केलं त्यावेळेला अशी एक संकल्पना होती की प्रत्येक कॉलेजेस कागदोपत्री अभ्यासक्रम द्यायचे आणि मग ट्रेनिंगला पाठवायचं. मग एक 5 स्टार हॉटेलवालेकडे त्याच्याकडे बघताना वेगळ्या अंगानं साहजिक आहे, त्याला काही मिळत नव्हतं, फक्त अभ्यासच मिळत होता. त्यामुळं तो जो विद्यार्थी तिथं ट्रेनिंगला जाईल तो ट्रेनिंगला गेल्यानंतर थोडंसं माझं पोट दुखतं आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे, माझे ते प्रॉब्लेम आहेत. म्हणजे त्यांच्याकडं कष्टाची सवय नाही आहे, त्यांना प्रॅक्टिकलचा अनुभव नाही आहे आणि त्या गोष्टीमध्ये तो तयार नसल्यामुळं त्याचे भरपूर न्यूनगंड त्याच्यामध्ये असायचे. परिणामी ते हॉटेल्स त्यांना 500 रुपये 700, अगदी मी सुरू केलं त्यावेळेला 300 रुपये स्टायफंड अशा प्रकारचं मी ऐकलेलं होतं. तर पहिल्यांदा आम्ही ज्या वेळेला हे कॉलेज चालू केलं त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही 4 स्टार 5 स्टारवाल्यांना सुद्धा 3,500 रुपये स्टायफंड द्यायला लावला होता, कारण माझं मुलगं कष्टाचा कामकाज करतो म्हणून. आणि त्यांनी आनंदानं दिलं. रेप्युटेशन एवढं डेव्हलप होत गेलं की आजचा इतर कॉलेजमधला कुठलाही विद्यार्थी असेल आणि माझ्या कॉलेजमधला विद्यार्थी असेल याच्यामधल्या ह्या स्टँडर्ड आणि डेव्हलपमेंटच्या ह्याच्यामुळं झालं आहे काय, तर तो विद्यार्थ्याला स्टायफंड जो आहे तो 8,000 ते 12,000 रुपये मिळतो. पण जर तुम्ही म्हणाल मग इतरांना तर नाही मिळत. काही हॉटेल्स 5 स्टार असे आहेत की जिथं आमच्या मुलांना 8,500-9,000 स्टायफंड देतात, तिथंच 3ऱ्या वर्षी आलेल्या मुलाला ते काय देतात तर 700 रुपये 1,000 रुपये 1,500 रुपये देतात. हा परिणाम आहे. म्हणून 2ऱ्या वर्षी ट्रेनिंगला जो विद्यार्थी जातो, 3ऱ्या वर्षी ट्रेनिंगला जातो आणि मी सांगितलं होतं की आम्ही नोकर नाही मालक बनवतो, तर मॅनेजमेंट ट्रेनिंगला विद्यार्थी पाठवला जातो. या 3 वेळेला ट्रेनिंगच्या मध्ये त्यानं जेवढी कॉलेजमध्ये जेवढी फी जवळपास भरलेली आहे तेवढी जवळपास फी रिफंड करण्याचे कामकाज तो करत असतो. अर्थात की आम्ही संधी देतोय, त्यानं किती त्या पद्धतीनं काढून घ्यायचं हा त्याचा प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही जेवढी फी दुसरीकडे अगदी आपण जर बघितलं पुण्या मुंबईमध्ये 7 लाख 10 लाख 15 लाख रुपये खर्च येतो आणि आमचं अख्खं 3 वर्षाचं पॅकेज मिळून फक्त 3,15,000 वन टाईम भरले तर अख्ख्या 3 वर्षाचं राहणं आहे, जेवण आहे, त्याच्यानंतर ट्रेनिंगला गेल्यानंतर राहणं आहे, तिथं जेवण आहे, सगळ्या गोष्टी फॅसिलिटी आहेत, एवढं ट्रेनिंग आहे. पहिलं कॉलेज असं आहे की एका शिक्षकाला 40 मुलं असतात, एका शिक्षकाला 60 मुलं मुलांना शिक्षक शिकवत असतो. पहिलं असं कॉलेज आहे की एका शिक्षकाबरोबर फक्त 2च विद्यार्थी काम करत असतात. म्हणजे एका वेळेला एवढे सगळे शिक्षक एका पर्टिक्युलर विद्यार्थ्यावर लक्ष ठेवतात. हे अशा पद्धतीची ही व्यवस्था असल्यामुळं मुलांची डेव्हलपमेंट होते आणि पैसा चांगल्या पद्धतीने होतो. निश्चित आपण सरांचं बोलणं ऐकता त्यांचं मार्गदर्शन ऐकता काही प्रतिक्रिया देखील ऐकतोय ज्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि जे भरभरून बोलतायत मनालीबद्दल, तिथे घेतलेल्या शिक्षणाबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल देखील. पाहूया हे आणखीन एक प्रतिक्रिया. Very good afternoon. My name is Baban Chavan. I am working as a general manager in Pavitra Group of Hospitality, Mumbai. I would like to say College of Manali of Hotel Management, President of Mr. Anil Mane and Vice President of Mr. A.R. Patil is called with Dada, and Principal of this college Pratibha Patil.
I have 3 batches taken from this college. This is third batch. Before I taken 2 batches. One of the Forest Club Resort Karjat. They are done with this 8 month of training in my hotel, and they did now nice property like a Ginger Goa and Lee Meridian Surat, then Oriental Mumbai. They are doing a job there, and I'm very happy with the Manali College of Institute. Especially thanks for President of Mr. Anil Mane, and along with A.R. Patil Dada and Principal of Pratibha Patil. Thank you so much. खूप छान अशी आणखीन एक वेगळी प्रतिक्रिया. सर, मला थोडासा वेगळा प्रश्न की कोरोनाचा काळ आहे सध्या आणि आपण सगळेजण पाहतोय की कशा पद्धतीची परिस्थिती आहे. अशा स्थितीमध्ये जर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल, मनालीजमध्ये यायचं असेल आणि हे शिक्षण घ्यायचं असेल तर काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत का, किंवा प्रोसिजर्समध्ये काही फरक केलेले आहेत का? पहिल्यांदा आम्ही अशी व्यवस्था केली की आमचं जे कॉलेज आहे, जी रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहे ती मोठी आहे. 26,000 स्क्वेअर फीटमध्ये कामकाज आहे. एक विद्यार्थी जो आहे तो त्याचं बरोबर सोशल डिस्टन्सिंग असेल, त्याच्यानंतर त्यांचं सॅनिटायझेशन असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील त्या एकदम सुंदर पद्धतीनं ह्या व्यवस्थे इथं दिलेल्या आहेत. त्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचा हा कॅम्पस एक आहे, वेगळा कॅम्पस नाही आहे की जिथून तो बाहेर जाईल, बाहेर काहीतरी कोरोना किंवा अन्य काही गोष्टी होईल. त्या पद्धतीनं हा जो प्रकार आहे तो इथं एकदम चांगला आहे. कोरोनाच्या काळात आत्ता जो गेलेला 2-3 महिन्याचा टाईम पिरियड आहे, तर मला वाटतं की ही एक संधी आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी, आणि त्यांचा कुठल्याही पद्धतीचं नुकसान नाही होणार आहे या वर्षाचं. व एखाद्याला असं वाटत असेल की माझं नुकसान होईल, मग असं झालंय का, मग मी करावं की नाही, तर माझं तर मत आहे की त्यांनी बिनधास्त अशा पद्धतीनं तयारी करावी आणि चांगल्या पद्धतीने हे करावं. आणि मला पालकांना याच पद्धतीनं सांगायचं आहे की जो विद्यार्थी 10वी 12वी किंवा कुठल्याही पद्धतीचा ग्रॅज्युएशन असलेल्या विद्यार्थ्यानं हे करिअर करावं. एकदम जबरदस्त असणारे हे करिअर. आम्ही त्यांना शुअरिटी देतो आहे की आम्ही नोकर नाही मालक घडवणार आहे, संस्कार 100% देणार आहे, चांगल्या पद्धतीची प्लेसमेंट देणार आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही सर्वसामान्य मुलं आहेत त्यांना पैसे कमवण्याची ही संधी दिली जाणार आहे. इतकं सुंदर असणारी ही व्यवस्था आणि ह्या पद्धती ह्या महाराष्ट्रात नाही देशभर असणाऱ्या कॉलेजच्या पेक्षाही सरस असणारं कॉलेज, यामध्ये पालकांनी त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं रिझल्ट घ्यावा, त्यांनी खऱ्या अर्थानं हे करावं आणि आपल्या पल्ल्याचं शेवटचं जे वर्ष आहे, म्हणजे आत्ताचं हे वर्ष आहे, हे वाया न घालवता इथं ॲडमिशन घेऊन त्यांचं जे काय आहे ते भवितव्य चांगल्या पद्धतीनं ठरवून देतं. निश्चितपणानं हॉटेल मॅनेजमेंट ज्यांच्या मनामध्ये आहे की आपण हॉटेल व्यवसायामध्ये उतरायला पाहिजे, जॉबच्या निमित्तानं असेल, व्यवसायाच्या निमित्तानं असेल, त्यासाठी मनालीज हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ही एक खूप मोठी संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याकरता अनिल माने सरांना तुम्ही निश्चितपणाने संपर्क करू शकता. त्यांचे नंबर आता TV स्क्रीनवरती आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.